लाडकी बहीण योजनेचं नाव बदलणार, लाडकी बहीण योजनेचा नामविस्तार होणार, योजनेला दिवंगत अजित पवारांचं नाव द्या, बिटकरींच्या मागणीला शिवसेनेचाही पाठिंबा. त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय राहिलेल्या अमोल मिटकरींची ही मागणी. 2024च्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारानं ही योजना लागू झाली. त्यामुळे या योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं नाव दिलं गेलं. पण या योजनेला अर्थसहाय्य करण्यात अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचं योगदान होतं. त्यामुळे आता अजित पवारांच्या अकाली जाण्यानं अमोल मिटकरींनी या योजनेला अजित पवारांचं नाव देण्याची मागणी पुढे केली आहे. कात्रजच्या दूध संघाला अजितदादाचं नाव दिलं गेलं, तसं अजितदादांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम राहाव्या म्हणून त्यांना आदरांजली म्हणून महाराष्ट्र शासनाने अजितदादांची लाडकी बहीण असं लाडक्या बहीण योजनेचं नाव करावं, जुनं नाव बदलून, एवढी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारातील सदस्यांची विनंती आहे. विशेष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेनंही लाडकी बहीण योजनेच्या नामविस्ताराच्या मागणीला विरोध न करता एक प्रकारे समर्थन दिल्याचं दिसतंय. अजित पवारांचं नाव द्यायला हरकत नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे. तर हा निर्णय राज्य सरकारचा असल्याचं म्हणत खासदार नरेश म्हस्केने चेंडू सरकारकडे टोलवलाय. आता हे नाव वगैरे ठेवणं वगैरे हा प्रकार जो आहे तो कॅबिनेटचा विषय आहे, मुख्यमंत्र्याचा विषय आहे. ते त्याच्यावर काय बदल करतात ते त्याने कॅबिनेटमध्ये आणलं पाहिजे. अजितदादांच्या नावाला किंवा इतर कोणाच्याही नावाला विरोध करण्याचं काही कारण पण नाही. हा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि राज्यातील सर्व नेते या संदर्भात बसून निर्णय घेतील. लाडकी बहीण योजनेच्या लोकप्रियतेचा महायुतीला खूप फायदा झाला. या योजनेमुळे महिला मतदारांनी विधानसभेत महायुतीला भरघोस पाठिंबा दिला. आताही या योजनेमुळे महिला मतदारांची मतं महायुतीकडे वळताना दिसतात. त्यामुळे आता सरकार योजनेला अजित पवारांचं नाव देतं का, नामविस्तार करतं का, आणि अजित पवारांचं नाव जर योजनेशी जोडलं गेलं तर याचा किती फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.